ओके. नमस्कार सगळ्यांना. तुमचं खूप खूप स्वागत. आता प्रार्थना करूया आधी. महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गीता धर्माची प्रार्थना पण घेऊया. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. याचा आवाज छोटा करत असेल तर कसं करायचं? वसुदेवसुतं देवं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परम. नमस्कार. आपण मागच्या वेळेस 16व्या श्लोकापर्यंत आलो होतो, बरोबर? 3रा अध्याय आणि 16वा श्लोक. एवं प्रवर्तिने चक्रं नानुवर्ती यती हयः अघायरिंद्याराम मोघम पार्थस जीवते. इथपर्यंत आलो होतो. आता आपण 17वा श्लोक घेतोय. तर भगवंत काय म्हणते 17व्या श्लोकामध्ये? तर यस्वात्मति रेवस्य दात्मतुप्तश्च मानवः कार्यं न विद्यते. यस्त्वात्मतिरेवस्य दात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. हा 17वा श्लोक आहे. आता हा श्लोक समजून घेण्यापूर्वी ना भगवंतांनी काय सांगितले, कुठले ज्ञान दिले ते बघूया. भगवंतांनी धर्मसम्मत मार्गाने वागून संघशक्तीने काम करण्याचं महत्त्व सांगितलं. धर्मसम्मत या शब्दाचा व्यापक अर्थ घ्यायचा असेल तर वेदांपर्यंत जायला हवं. पण आपण इथे मात्र समाजाच्या भल्यासाठी एकत्र येऊन केलेले कर्म, आपल्याला शक्य असलेलं योगदान देऊन केलेले कर्म हे यज्ञ कर्म आहे. आणि अशा कर्मांमध्ये देवता उपस्थित असते. याचा अर्थ असा होईल की सगळ्यांनी आपापले यथायोग्य सहकार्य केल्यामुळे, योगदान दिल्यामुळे, मग ते शारीरिक श्रम असतील, श्रमदान असेल, आर्थिक सहाय्य असेल किंवा तांत्रिक दृष्ट्या लागणारेही सहाय्य असेल, तर तिथे एकत्रित शक्तीची आणि हीच ऊर्जा नामक देवता तुमचे कार्य यशस्वी करण्यात किंवा संपन्न करण्यात मदत करते. समाजाच्या हिताचे असते तेच यज्ञकर्म. बर, त्यातून फलनिष्पत्ती होईलच, मग त्याच्यामधून जो लाभ होईल तो सगळ्यांनी उपभोगावा असं भगवंत सांगतात. आणि हेच समजून द्यायला त्यांनी सृष्टीचक्राबद्दल सांगितले, बरोबर? अशा या सृष्टीचक्राचा सिद्धांत जो आहे किंवा सामूहिक कार्याचा जो भार अनुकरण करत नाही किंवा तो सामूहिक कार्याचा जो भार उचलत नाही, त्याला भगवंतांनी अघायू म्हटलंय, इंद्रियाराम म्हटलंय, बरोबर? असे संबोधन दिली आहेत. आणि त्याचे जीवन व्यर्थ आहे असेही म्हटले आहे, मोघम जीवते.
ओके. आता पुढच्या श्लोकात या सृष्टीचक्राच्या नियमाप्रमाणे कोणाला वागायची गरज पडत नाही. ती व्यक्ती कोण हे आता भगवंत सांगत आहेत. प्रत्येक नियमाला अपवाद असतो ना, त्याप्रमाणे कर्म सिद्धांतांच्या नियमाला पण अपवाद असणारा आहे हा 17वा श्लोक. आपण आत्ताच म्हटला यस्त्व आत्मचिरेवस्य. आता याचा अर्थही बघूया. यत्तु मानवा आत्मरती स्याद, म्हणजे जो माणूस आत्म म्हणजे स्वतःमध्येच रममाण आहे. आत्मतृप्तच, तसेच आत्मतृप्तही आहे. आत्मनीच एव संतुष्टः, केवळ स्वतःमध्येच संतुष्ट आहे. तस्य, अशा माणसाला कार्यन्न विद्यते, कोणतेही कर्म कर, असं भगवंतांचं म्हणणं आहे. आता याचा अर्थ बघूया. कोण आहे अशी व्यक्ती? तर आत्मरत, आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट माणसाला कर्माचे नियम किंवा कुठल्याही कर्तव्याचे नियम लागू होत नाही. आता कसं? तर आता नियम केव्हा बनवले जातात? तर काही शिस्तबद्धता, अनुशासन, प्रियता लागू करायची असते तेव्हा, बरोबर. पण ज्याचे आयुष्य शिस्तबद्ध नाही ती व्यक्ती नेहमीच विचार. आता आपण व्यवहारातले उदाहरण घेऊया. जर मला माझे 8 वाजताचे 9 वाजताचे काय असेल ते सुरू होणारे ऑफिस गाठायचे आहे, हा नियम आहे, आणि मला मिळाले. ओके. जे परमेश्वर कृपेने मिळाले त्यात तृप्तता मानली तर भोगाच्या मागे धावणं कमी होईल आणि त्या पाठोपाठच आत्मसंतुष्टताही येईल. समाधानाची गुरुकिल्ली सापडली ना तर तिन्ही गोष्टी शक्य आहेत. हा सगळा विचार वरवर सोपाही वाटेल, अगदी आयडियलही वाटेल, पण नक्कीच खूप खाचखळगे याच्यात आहेत. या विचारांमध्ये अनेक अडचणी आहेत. आता एक एक शब्दाची फोड करून बघूया. आपण हे बघतोय ते प्रपंचातल्या किंवा व्यवहारातल्या किंवा आजूबाजूच्या गोष्टींबद्दल. समजा एखादा कलाकार आहे, तो स्वतःच्या कलेमध्ये खूप रममाण होतो, त्याला आत्मरती म्हणताही येईल, म्हणजे स्वतःमध्ये रममाण होणारा. पण अशा व्यक्तीला संतुष्टता आणि तृप्ततेचा अनुभव येत असेल का? स्वतःमध्ये रममाण होणे याला आत्मरती म्हणायचं आहे. त्याला रममाण व्हायला दुसऱ्या कोणाची गरज नाही, असा तो आत्मरती. तृप्ती कशात मिळते? तर पंचज्ञानेंद्रियांनी मिळणारी तृप्ती. म्हणजे सुंदर गाणं ऐकलं की कानांची तृप्ती झाली आपण म्हणतो, किंवा छान जेवण झालं तर रसनेची तृप्ती झाली. पण आत्मतृप्त असणाऱ्या व्यक्तीला तृप्त होण्यासाठी इंद्रिय भोगांच्या साधनांची गरज नाही, असं भगवंत म्हणतात. आता संतुष्टी कशाला म्हणावी? तर आयुष्य सुखाने कंठाला लागणारी सगळी साधने माझ्याकडे आहेत. स्वतःचे घर आहे, पुरेसे पैसे, जमीन, जुमला, थोडक्यात प्रॉपर्टी, म्हणजे सगळ्या ऐहिक सुखाच्या गोष्टीही माझ्याकडे आहेत. ह्या कल्पनेने येणारी संतुष्टी. पण आत्मसंतुष्ट तो आहे जो या काहीही गोष्टी नसतील तरी संतुष्ट आहे. म्हणजे जो आत्मरती आहे, आत्मतृप्त आहे, आत्मसंतुष्ट आहे, त्याला कोणतेही कर्म कर्तव्य म्हणून करावे लागत नाही. का बरं? आता कर्तव्य कशामधून येतं? तर कर्तव्याच्या मागे एक छुपा स्वार्थ असतो आणि अहंकारही असतो. कर्तव्याची व्याख्या मी माझ्या सोयीनुसार बदलत असते. माझ्या मुलांचं मी उत्तम संगोपन केलं तर माझा अहंकारही जागृत होतो आणि स्वार्थही असा की त्यांनी माझा सांभाळ करावा. अशा कलुषित विचारांनी आत्मसंतुष्टी येणार आहे का? उलटही असू शकतं. आई वडिलांची 2 मुलं असतील तर त्यांना सांभाळण्याचे कर्तव्य माझेच आहे का? किंवा जो सांभाळत असेल त्याचा अहंकारही जागृत होतो की मी सांभाळतो म्हणून.
पण जे आत्मरती, आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट असतात ते जीवन प्रवाहात आलेल्या सगळ्या गोष्टी जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून आनंदाने स्वीकारतात. कर्तव्य भावनाच नसल्यामुळे स्वार्थ किंवा अहंकाराला थारा नसतो. आणि सगळ्यांसाठी एकच भावना, समान भावना असल्याने कोणाबद्दल दुरावा, या व्यक्तीला मी मदत करणार नाही वगैरे असे कलुषित विचारही नसतात. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, हा एकच विचार. अगदी प्रकृतीकडूनही त्यांची अपेक्षा नाही, कोणाकडून नाही तर प्रकृतीकडूनही नाही. मी माझे हे स्वार्थी विचार नाही. कर्तव्य म्हणजे कर्म आणि कर्म म्हणजे क्रिया, या सगळ्या प्रकृतीमध्ये घडत असतात. आणि हा आत्मरती तर आत्मस्वरूपातच संतुष्ट आहे, तृप्त आहे, संसाराशी संबंधच नाही. मग कर्तव्य, कर्म आणि क्रिया ह्या प्रकृती संबंधातल्या गोष्टी त्याला लागू नाही. तर अध्यात्मात रममाण होणारे भगवंत भक्तीमध्ये रमणारे संत हे आत्मरती असतात. आणि स्थितप्रज्ञ कसा असतो हे सांगतानाही भगवंत सांगतात ना, प्रजहाती यदा कामान सर्वान् मनोगता आत्मन्नेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञश्च दोच्यते. 55वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला, आपण बघितलंय. त्यातही असं म्हटलंय ना, आत्मन्नेवात्मना तुष्ट, स्वतःतच तृप्ती शोधणारे, तसेच कुठल्याही अपेक्षा नसणारे अशांना स्थितप्रज्ञ म्हणतात. आता पुढचा श्लोक बघूया, 18वा. पुढच्या श्लोकात भगवंतांनी हाच विचार पुढे नेलाय. नैव तस्य कृते नार्थो ना कृते नेह कश्चन न त्यास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. तस्य म्हणजे अशा माणसाला, इह म्हणजे ह्या जगामध्ये, कृतेन कश्चन अर्थ न, या विश्वामध्ये काही कर्म करून काहीही प्राप्त करायचे नसते. तसंच अकृतेन एव न अर्थ, तसंच कर्म न केल्यामुळे काही प्राप्त होणार नाही, किंवा जे प्राप्त होईल ते त्याचं रक्षण केले पाहिजे ही भावनाही नाही. तसंच च म्हणजे तसंच सर्व भूतेषु अस्य कश्चित अर्थ व्यपाश्रयः, म्हणजे कोणत्याही भूतमात्राकडून अर्थाविषयक किंवा काही इतर गोष्टीविषयक काहीही प्राप्त करून घेण्याची शक्यताही नाही, किंवा कोणाकडून आश्रय मिळवण्याची धडपड नाही. तर कोणाच्याही आश्रयाला अशा व्यक्तीला जायचे नाही, कारण भगवंतच त्यांचा आश्रय आहे, भगवंतांचा आश्रय त्याला मिळालेला आहे. मग त्याला कोणाकडून काहीही मिळवायचे नाहीये, त्यामुळे कर्तव्य कर्मच नाही. आपण बघितलं, रती होणं म्हणजे रममाण होणं. आपण रती होतो ते आपल्या माणसांच्या सहवासात, तृप्त होतो ते वस्तूंचा भोग केल्यामुळे, आणि संतुष्टी येते ते वस्तूंच्या संग्रहामुळे. आता मराठी काका हे पुरुषार्थाच्या भाषेत सांगतात बरं का, ते बघूया आपण. जो आनंद माणसांच्या सहवासात मिळतो ना, तो आहे धर्म पुरुषार्थ. आणि जो आनंद वस्तूंच्या संग्रहामुळे मिळतो, म्हणजे बँक बॅलन्स आहे, घर आहे, गाड्या आहे, यामुळे मिळतो, तो आहे अर्थ पुरुषार्थ. आणि जो वस्तूंच्या भोगांमुळे मिळतो तो आहे काम पुरुषार्थ. एसी लावला, आनंद मिळाला, इच्छा पूर्ण झाली, तो झाला काम पुरुषार्थ, वस्तूंचा हा भोग झाला. पण जो स्वतःतच रमण्यामुळे आनंद मिळतो तो आहे परम पुरुषार्थ. आणि ज्यानं परमपुरुषार्थ प्राप्त केला आहे त्याला धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ गरजेचे नाही. आता अशा एका संतांची गोष्ट तुम्हाला सांगते. त्यांचं नाव नरसिंह मेहता. गुजरातमध्ये जुनागड येथे त्यांचा जन्म झाला. बालपण अतिशय कष्टात गेलं. आई वडिलांचं छत्र लवकर हरवल्यामुळे अत्यंत त्रासात दिवस काढावे लागले. आणि ते होते श्रीकृष्ण भक्त. त्याच्या पाठीमागे आणखी काही कथा सांगतात की आधी ते शिवभक्त होते. मग महादेवांनी त्यांना कालिंदी नदीच्या तटी काठावर श्रीकृष्णांचं दर्शन दिलं गोपिकांसमवेत वगैरे, अशी पण कथा आहे त्याच्यामध्ये. पण आता त्यांच्या जीवनाबद्दलच आपण बघूया सत्य घटना काय आहे. त्यांची श्रीकृष्ण भक्ती आणि तन्मयता खूप प्रसिद्ध होती. उपासना फक्त श्रीकृष्णांची करायची. उपासना पण किती श्रेष्ठ असते हे संत नरसिंह मेहतांच्या कथेवरून कळते. अत्यंत तल्लीन होऊन ते केदार राग आळवून भजन म्हणायचे. केदार केदार गाऊ हूं केदार केदार, हे त्यांचं एक भजन आहे.
केदारराग हाच त्यांच्या भक्तीचा आश्रय होता आणि हे सर्वश्रुत होतं. ते अत्यंत उदार होते. नडलेल्या अडलेल्या लोकांना जे काही आपल्या जवळ आहे ते देऊन मदत करीत असत. असे करता करता त्यांच्याजवळचे सगळे धन संपून गेले. अशा परिस्थितीत असताना एक याचक त्यांच्या घरी आला. त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि त्याला 500 रुपयाची गरज होती. नरसिंह मेहता याचकाला विनमुख पाठवणार नव्हते. मग ते गेले सावकाराकडे. त्यांच्याकडे द्यायला तर 500 रुपये नव्हतेच. मग काय करावं? ते गेले सावकाराकडे. सावकाराकडे त्यांनी ऋण मागितलं 500 रुपयाचं. सावकार म्हणाले, 500 रुपये देतो, पण तारण काय ठेवणार तुम्ही? नरसिंहजींकडे तारण ठेवण्यासारखे काहीच नव्हते. मग सावकारच म्हणाला, तुमचा केदार राग आहे ना, तो माझ्याकडे तारण ठेवा. जोपर्यंत तुम्ही पैसे फेडत नाही तोपर्यंत तुम्ही केदार गाऊ शकत नाही. हे तर मोठं चॅलेंज होतं. केदार त्यांच्यापासून दूर करणं म्हणजे खूप मोठी शिक्षा होती आणि लोक तर त्यांची परीक्षा बघायला टपूनच बसले होते. पण नरसिंहजींनी हेही स्वीकारलं, कबूल केलं आणि ठरलेली अट मानून केदार रागात गाणं सोडलं. जोपर्यंत कर्जाची परतफेड करत नाही तोपर्यंत केदार नाही हे त्यांनी ठरवून टाकलं. पण नरसिंहजींनी खरंच कबूल केल्याप्रमाणे असं केलं असेल का? असे वागत असतील का? अशी त्यांच्यावर नजर ठेवली गेली. लोक त्यांची परीक्षा पाहण्यासाठी राजाकडे, म्हणजे समाधानही झालं नाही लोकांचं की नाही गाते ते कळतंय, तरी पण आता परीक्षा, मोठी परीक्षा घेऊया म्हणून ते राजाकडे गेले आणि नरसिंह मेहतांना गायला लावावे असे सांगितले. नरसिंह मेहतांनी खरंच केदार रागात गाणे सोडले आहे का आणि खरंच त्यांना भगवंत दर्शन देतात का हे त्यांना असूयेपोटी पाहायचे होते. खरंच आहे काय सगळं? सगळे म्हणायचे का भगवंत त्यांना दर्शन देतात. आता हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. त्याप्रमाणे त्यांना राजाने दरबारात गायला बोलवले. 3 दिवस गायचे असे ठरले होते. त्याप्रमाणे नरसिंह मेहता गायला बसले. अनेक राग आळवले, पण केदार काही आळवला नाही, गायलं नाही. पण ती तद्रुपता त्यामुळे त्यांना साधेना. 3 दिवस ते गात होते. पण मग मात्र चमत्कार झाला. तिसऱ्या दिवशी सावकाराच्या घरी त्या रात्री कोणीतरी आले आणि सांगितले, नरसिंहजींनी तुमचे जे 500 रुपयाचे ऋण आहे ना ते आणि त्यावरचे व्याज घेऊन मला तुमच्याकडे पाठवले आहे. आणि त्याप्रमाणे हे ऋण फेडलं गेलं. इकडे नरसिंहजी गातच होते. गाता गाता त्यांना श्रीकृष्णांच्या डोळ्यात तेज दिसले आणि मग ते अत्यंत भावपूर्ण होऊन रडायला लागले की भगवंतांनी माझं ऋण फेडलं बहुतेक, मला ऋणातून मुक्त केलंय बहुतेक. आणि मग त्यांनी भगवंतांना नरसिंहजींच्या मुखातून अप्रतिम असं केदार रागातले भजन ऐकायचं होतं ना, म्हणून त्यांनी त्यांचं ऋण फेडलं होतं. नरसिंहजींनी केदार राग आळवायला सुरुवात केली आणि भगवंतांच्या गळ्यातला हार त्यांच्या गळ्यात येऊन पडला. श्रीकृष्ण परमात्म्याचे, भगवंतांचे अपूर्व दर्शन सगळ्यांनाच झाले. अशी ही कथा कसली? तर परमपुरुषार्थाची कथा. अशी ही उपासनेची अद्भुत कथा. काही बदलही असतील, तुम्हाला काही वेगळं माहिती असेल तर माझ्याशी नक्की शेअर करा. ही मी ऐकलेली कथा आहे, याच्यात काही हेही असू शकतं. आता पुढचा श्लोक बघूया. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. 19वा श्लोक आहे हा, 3रा अध्यायातला 19वा श्लोक. तस्मात म्हणजे म्हणून, सततम आसक्त कार्यकर्म समाचर, तू मात्र नित्य नेमाने आसक्तिरहित होऊन कर्तव्य कर्म समजदारीने आणि उत्तम रीतीने करतच राहा. कारण फक्त म्हणजे असक्त हा कर्म आचरण, आसक्तिरहित होऊन केलेलं कर्म पुरुषः परम आपनोती, माणसाला परमेश्वराची प्राप्ती करून देतं. तर मागच्या 2 श्लोकात भगवंतांनी कोणाला कर्तव्य कर्माचे नियम लागू नाहीत आणि कोणाला भगवंतांखेरीज कोणाच्या आश्रयाची गरज नाही हे सांगितले. आपण मात्र अजूनही पैसा, प्रतिष्ठा, घरदार, माणसं यांच्या आश्रयालाच महत्व देतो. त्यामुळे आपल्याला सध्या तरी कर्तव्य कर्मापासून मुक्तता नाही. मग आपल्याला भगवंत भक्तीचा मार्ग खुलाच होणार नाही का? मग त्यासाठी भगवंत अर्जुनाच्या निमित्ताने आपल्यालाही एक सुखी जीवनाचा सिद्धांत सांगत आहे.
नियतीने जे कर्म तुमच्यावर सोपवलं आहे ना, ते समाचर म्हणजे ते उत्तम रीतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून पूर्ण करा. आणि आपण बघितलंय की आपली जीवन जगतानाची कर्म काय असतात आणि ती स्थळ, काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे स्वरूपही कसे बदलत जाते. आपण यावर मागच्या वेळेस चर्चा केली आहे. कर्म केव्हा होते माहितीये का? कर्ता आणि कर्तृत्व भाव याची सांगड झाली की कर्म येत होते. मी अमुक अमुक काम केले म्हणजे मी कर्ता, आणि मग त्याचे फळ चांगले किंवा वाईट याचाही आपण धनी होतो. कर्तृत्व भाव आला की अहंकार आला, आणि अहंकार आला की तुमची वाटचाल सत्वगुणांपासून ढळते. म्हणून भगवंत म्हणत आहे, कर्म समाचर, कर्माचा उत्तम आचार कर, नित्य नेमाने कर्म कर, त्यातून आसक्ती काढून घे, आणि आसक्ती काढून घेतलीस ना तरच पुरुष हा परम आपनोती, भगवंतांची प्राप्ती होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? तर भगवंत खात्री देत आहेत, योगक्षेमम वहाम्यहम. हे पुढच्या अध्यायात आपल्याला वरदान दिलेलं आहे बरं का. म्हणजे काय? योग म्हणजे अप्राप्य वस्तूची प्राप्ती, आणि क्षेम म्हणजे प्राप्त वस्तूचे रक्षण किंवा कल्याण. मी तुमचे कल्याणही करणार आहे, ही दिलेली भगवंतांनी दिलेली खात्री. इथे मात्र ते अर्जुनाला कर्तव्य कर्मापासून ढळू नकोस असे सांगत आहेत. क्षत्रियाचे कर्तव्य कर्म काय आहे हे तुला माहित आहे. समोरच्या योद्ध्यांमध्ये आसक्ती बाळगू नकोस. असे केलेस तर तुला परमात्म्याची प्राप्ती होईल, म्हणजे परमेश्वराची कृपादृष्टी तुझ्यावर होऊन तू कार्यात यशस्वी होशील. हा साधा नियम. पवित्र अंतःकरणातच परमात्मा अभिव्यक्त होतात. तर पवित्र अंतःकरण कसं असतं? तर पवित्र अंतःकरण हे षड्रिपू रहित असतं. आसक्तीचा तिथे लवलेशही नसतो. भगवंत आता पुढच्या श्लोकात सिद्धांतांचं पालन केल्यामुळे परमात्म्याची प्राप्ती कोणाला झाली याचं एक उदाहरण सांगत आहे. ते बघूया आपण. कर्मणैव ही संसिद्ध मासिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. आता हा आहे 6वा श्लोक. आता अर्थ बघूया त्याचा. कर्मणा म्हणजे कर्माद्वारे, एव सुद्धा, ही निश्चितच, संसिद्धी म्हणजे सिद्धीमध्ये, आस्थित म्हणजे स्थित झालेले, जनक आदय जनक आणि इतर राजे, लोकसंग्रहम संपश्यन एव अपि लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून सुद्धा, कर्तुम एव कर्म करण्यास परहसी तू योग्य आहेस. इथे भगवंतांनी कर्म कसे आचरावे याच्यासाठी जनक आणि इतर राजांचे उदाहरण दिले आहे. काय दिले ते बघूया. जनक आणि इतर म्हणजे ध्रुव, प्रल्हाद वगैरे असे राजे होते की त्यांना साक्षात्कार झालेला होता, संसिद्धी प्राप्त झालेली होती. त्यामुळे वेदात लिहिलेले चक्रवर्ती राजांचे कर्म याचे पालन करण्याची त्यांना गरज नव्हती. तरीही त्यांनी कर्तव्य पालन केले. त्यांच्या समोर तुझ्यासारखंच युद्ध करावं की नाही हा प्रश्न आलेला होता, पण त्यांनी कर्तव्य पालन स्वीकारलं. भगवंत अनेक प्रकारे अर्जुनाच्या मनातला विभ्रम दूर करायचा प्रयत्न करतायत. तर जनकाधिक राजांनी कर्तव्य पालन का स्वीकारलं? तर लोकसंग्रहासाठी. जरी त्यानं संसिद्धी प्राप्त केली होती तरीही. आपण आता संसिद्धी आणि लोकसंग्रह या दोन्हीचा अर्थ बघूया, म्हणजे आणखी थोडं स्पष्ट होईल. संसिद्धी म्हणजे अशी क्षमता की जिच्यामुळे आम्ही जगात श्री यश प्राप्त करतो. आणि संसिद्धीचा दुसरा पैलू असाही आहे की कितीही यश आम्ही मिळवलं ना तरी त्यामुळे मनाचं संतुलन, मनाची शांती आणि प्रसन्नता कधीच बिघडत नाही. ही झाली संसिद्धी. सिद्धी मिळणं आपल्याला माहिती आहे. संसिद्धी म्हणजे ही विशेष प्रकारची सिद्धी आहे. जनकाने अनासक्त राहून राज्य केलं. का बरं राज्य केलं? तर लोकसंग्रहासाठी. लोकसंग्रह, आता ह्या शब्दाचा अर्थ बघूया. आपण म्हणतो तसा नव्हे, अध्यात्मातला अर्थ वेगळा आहे.
लोकस्य उन्मार्ग प्रवृत्ती निवारणम इति लोकसंग्रह. हा म्हणजे काय? उन्मार्ग म्हणजे अयोग्य मार्ग, चुकलेला मार्ग. त्या मार्गापासून लोकांना प्रवृत्त करून त्यांना सन्मार्गाकडे, चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी मदत करणं आणि मार्गदर्शन करणं, याचा अर्थ लोकसंग्रह. हे काम राज्यपद भूषवित असताना सहज शक्य असलेले आहे, हो की नाही? राजाज्ञा म्हणून सन्मार्ग पाळणे हे प्रजेचं कर्तव्य आहे. म्हणजे लोक नक्कीच हे अनुसरण करतील याचं. मग भगवंतांना अर्जुनाला काय सांगायचं आहे हे स्पष्ट झालं. तू आदर्श आहे सगळ्यांचा. लोकसंग्रह करणं, त्यांना मार्ग दाखवणं हे तुझ्या हातात आहे. मग तूच युद्धातून पळ काढलास तर कसं बरं होईल? आता जनक राजाच्या बाबतीतल्या 2 कथा येतात. एक कथा सांगते तुम्हाला मी. एकदा जनक राजाला स्वप्न पडलं बरं का, की त्याचं राज्य गेलं, त्याचं वैभव गेलं, तो देशोधडीला लागला, त्याच्याकडे काहीही नाही आता. अशा अवस्थेत तो भटकतो आहे, असं त्याला स्वप्न पडलं. असंही दिसले की त्याला खूप भूक लागली आहे, खाण्यास काहीच नाही. मग तो भीक मागतोय. भिक्षा मागून त्याला थोडे डाळ तांदूळ मिळतात. त्याची तो खिचडी करतो. पण आता खाणारच असतो तेव्हा 2 सांड किंवा 2 बैल येतात आणि ते खिचडीचे पात्र उलटवून टाकतात. आणि ह्या क्षणीच त्याला जाग येते राजाला, आणि बघतो तर स्वतःच्या मंचकावर आहे, वैभव तसंच आहे. मग त्याला प्रश्न पडतो, आपल्याला असे स्वप्न का पडले बरं? आता हे कारण समजून घेण्यासाठी तो विद्वानांना पाचारण करतो. सगळ्या विद्वानांनी त्यांनी प्राचारण केलं आणि नक्की काय खरं आहे, हे वैभव की स्वप्नातली दरिद्री अवस्था, हे त्याला जाणून घ्यायचं होतं. सगळे म्हणाले वैभव तर खरेच आहे ना, पण राजाचं समाधान झाले नाही. मग अष्टवक्र ऋषी तिथे आले. ते म्हणाले, राजा, तुझे स्वप्नही खरे नाही आणि तुझे आत्ताचे वैभवही खरे नाही, कारण दोन्हीही नाशवंत आहे. स्वप्न उपभोगून संपलं, तसंच वैभवही काही काळ असतं. भगवंतांनी, आता तुम्हाला आठवत असेल तर भगवंतांनी आपण दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं ते आठवूया. त्यांनी कोणतं तत्वज्ञान दिलं होतं? नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सता उभयोरपि दृष्टोऽन्तस्तत् तनयोः तत्त्वदर्शिभिः. 16वा श्लोक होता तो दुसऱ्या अध्यायातला. याचा अर्थ काय होता? तर असत वस्तूला अस्तित्व नसतं आणि सत वस्तूचा अभाव कधीच नसतो. हे दोन्ही तत्व तत्वज्ञानी जाणतात. याच तत्वाने अनासक्ती येऊ शकते आणि हा क्षण आत्मसाक्षात्कार होण्याचा असू शकतो. यस्य अभाव न विद्यते, म्हणजे कोणाचा अभाव नाही तर सत्याचा अभाव नाही. सांख्य योगात हे तत्वज्ञान आलेले आहे. लोकसंग्रहासाठी तरी अर्जुनाने राज्य प्राप्त करावे हे भगवंतांचे सांगणे आहे. या श्लोकाद्वारे त्यांनी त्याला सांगितले आहे. आता आपण प्रपंचात व्यवहारात कसं बघतो, तर पण टाटांसारखे लोक बघतो, उद्योगपती, ज्यांच्याकडे वैभव आहे आणि ते योग्य ठिकाणी खर्च करण्याची त्यांची सद्बुद्धी पण आहे. तसंच अब्दुल कलामांसारखी व्यक्ती आपण बघतो, ज्ञानाचं वैभव आहे त्यांच्याकडे, होतं, लोकांमध्ये प्रसृत करण्याची मात्र धडपडही होते. आणि मग आता का अशा बरं श्रेष्ठ व्यक्तींनी प्रतिष्ठित पद भूषवायचं नाही? त्यांनीच भूषवायला हवं ना असं श्रेष्ठ पद, कारण लोक त्यांचंच अनुसरण करणार आहेत. तर हीच गोष्ट भगवंत पुढच्या श्लोकात सांगत आहेत. 21वा श्लोक बघूया. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. अर्थ बघूया. यद्यत आचरती श्रेष्ठ, समाजातली श्रेष्ठ माणसे जसं वागतात किंवा आचरण करतात, इतर जनाः तत्तत एव, अन्य माणसंही त्याप्रमाणे वागतात. स यत् प्रमाणं कुरुते, ती श्रेष्ठ माणसे ज्या गोष्टी प्रमाणित करतात, लोकः तत अनुवर्तते, सर्व माणसे त्याला अनुसरून वागू लागतात, म्हणजेच श्रेष्ठांचे अनुकरण करतात. आता कसं असतं, तर एक असतात ज्येष्ठ, जे वयाने अनुभवाने मोठे असतात. एक असतात श्रेष्ठ, जे बुद्धीने, ज्ञानाने, सेवेने, आचरणाने श्रेष्ठ असतात. पण जे ज्येष्ठ, ते जर श्रेष्ठही असतील तर नक्कीच आदर आणि प्रेम मिळवण्यास पात्र होतील.
आता आपण महाभारतात डोकावूया ह्याच्यासाठी. धृतराष्ट्र हे ज्येष्ठ होते, कौरवांचे पिता होते, पण आसक्ती, तामसी माया, अयोग्य निर्णय, अत्याचारास मूक संमती ह्या दुर्गुणांनी युक्त होते. मग दुसरे कोण होते? दुसरे ज्येष्ठ होते भीष्माचार्य. असंही वाटेल की ते श्रेष्ठ कसे? ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे भीष्माचार्य दुसरे बघूया. मग ते श्रेष्ठ कसे बरं? तर ते तर नातवंडांच्या विरोधातही उभे राहिले. पण का बरं उभे राहिले? तर त्यांचा नाईलाज होता. कारण राजसिंहासनाच्या प्रती किंवा राजाच्या प्रती निष्ठा ठेवणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि धोरण आहे. हा मार्ग त्यांना योग्य वाटला आणि स्वतःच्या मनाविरुद्ध त्यांनी संपूर्ण निष्ठेने युद्धाचरण केलं. म्हणजे निष्ठा हा धर्म त्यांचा लोकसंग्रह आहे. लोकांना त्यांनी काय दाखवून दिलं की निष्ठा आपल्या राज्याप्रती, आपल्या देशाप्रती निष्ठा असणं गरजेचं आहे. चुकीचं होतं त्यांचा निर्णय त्यांच्या राजाचा, पण निष्ठा ही त्यांची निष्ठा मात्र खरी होती. असेच एक श्रेष्ठ रामदास स्वामी, अनेक श्रेष्ठ संत आहे, पण एक रामदास स्वामींनी जे जनांसाठी सांगितलं आपल्यासारख्या ते, तर रामदास स्वामींनी त्यांनी कुटुंब नियोजन करण्यासाठी जनजागृती इतकी समर्पक वाक्यांनी केली आहे. 16व्या शतकातले त्यांचं हे वाक्य आहे, लेकुरे उदंड झाली तेणी बापे भिकेस लागली. या एका वाक्याने जनजागृती केली आहे. तर असे हे श्रेष्ठ, तर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दोन्ही. आता संपेल आपला मीटिंग कदाचित, आपण पुन्हा जॉईन करूया. सेम लिंक वरती पुन्हा जॉईन कर. ओके. आता ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तुम्ही केव्हा असता हे आपण आता बघितलं. माणसाने नुसतं ज्येष्ठ असू नये तर श्रेष्ठही असावं. तर मी तुमचं आचरण कसं असावे, तर तुमचे अनुकरण करणाऱ्यांना लाभप्रद असेल असे तुमचे आचरण असेल असं भगवंत सांगतात. तर अर्जुनाला बळ देण्यासाठी भगवंत निरनिराळ्या तऱ्हेने समजावत आहेत. तू श्रेष्ठ म्हणूनच प्रसिद्ध आहेस, तर तू कसे वागायला हवेस, क्षत्रिय धर्म कसा पालन करायला हवास, म्हणजे येणारी पुढची पिढी पण तुझे अनुकरण आदराने करेल. पुढची पिढी ही मागच्या पिढीचे अनुकरण कसे करत असते हे आपण आपापल्या घरात रोजच बघत असतो, हे रोज अनुभवतही असतो. आता गंमत सांगते. तर माझ्या लहानपणी मी माझ्या आईची नऊवारी साडी नेसण्याचा प्रयत्न करून किंवा नुसती अंगावर घेऊन आईचे अनुकरण करायचे, बरोबर. मग पिढी बदलली, माझी लेक, मग ती माझी 6वारी साडी नेसून भातुकली खेळायला हट्ट करायची. परत आता तिसरी पिढी आली, तिची लेक माझी नात, तिचा तर कॅनव्हासही मोठा आणि मोबाईलमुळे मिळालेलं विशेष ज्ञानही खूपच आहे, त्यामुळे अनेक शब्दसंग्रह पण आहे. आणि ती तेव्हा आता आई होते, खेळताना आईची कॉपी करत असते आणि काय म्हणते, हनी ब्रेकफास्ट इज रेडी म्हणून तिच्या बावल्यांना हाकही मारते. तिच्या भाषेत हेल्फी फूड खायचं हे शिकवते, ब्रोकोली अँड कॅरेट असं शिकवते, खूप स्टाईलमध्ये बोलते. आणि मग परत पुढे काय सांगते, त्या बावल्या माझ्याकडे आणून देते आणि म्हणते, मग स्टे विथ आजू, माझी मीटिंग आहे असं सांगते. आणि तिच्या खोट्या खोट्या लॅपटॉप समोर बसून मीटिंग घेते. मग चेहऱ्यावरचे हावभाव आणि पुटपुटणं, काही इन्स्ट्रक्शन देणं, हे सगळं बघणं हे खूप मजेशीर असतं. तिच्या आईची प्रतिकृती ती झालेली असते. असं असतं पुढच्या पिढीचे हे केलेले, म्हणजे वागण्याची व्यक्ती, मोठ्यांचं अनुकरण करायचं, आपल्या ज्येष्ठांचं. म्हणून भगवंत म्हणतात, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरु जनहा. आणि हा अनुभव तुमचाही असेल, प्रत्येकाच्या घरात हा अनुभव असतो. हेच तंत्र जाहिरातीमध्ये वापरले जातं. आणि सगळ्या तरुण पिढीचा स्पोर्ट्स मधला आदर्श म्हणजे सचिन तेंडुलकर. बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी असं म्हणतं की लहान मुलं तसं दूध प्यायला तयार होतात. थम्सअप प्यायल्यावर धाडस येतं, मग इकडून तिकडून उड्या मारता येतात, मग मुलांना ते हवं असतं. ही आहे सायकोलॉजी आणि जाहिरातबाजी. म्हणजे
जाहिरात करण्याचं मूळ, त्याचं तंत्र हेही भगवद्गीतेमध्ये आपल्याला सापडलंय बरं का. पण फक्त फायद्याचे तत्वज्ञान तिथून घेतलं गेलं. त्याच्या आधी जे श्लोकात सांगणारे लोकसंग्रह करण्याचे, लोकांना अयोग्य मार्गावरून परावृत्त करण्याचे, सन्मार्गाकडे वळण्याचे तत्वज्ञान मात्र अंमलात आणण्याचे सोयीस्कररित्या विसरले गेले. भौतिक गोष्टीचे आणि इहलोकीचे ऐश्वर्य मिळण्यासाठी याचा उपयोग केला गेला. हे असं तत्वज्ञान भगवंतांनी खूप दिलं, पण त्याचं आचरण करणं मात्र चुकीच्या पद्धतीने आचरण केलं गेलं. जे जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं गेलं. पण भगवंतांनी सांगितलं मात्र खूप आहे. या 5 श्लोकामध्ये खूप तत्वज्ञान मिळालं आपल्याला. तर आपण इथे थांबूया. पुढच्या श्लोकामध्ये मात्र भगवंत स्वतःबद्दल बोलते. आतापर्यंत कसं काय त्यांनी सांगितलंय, पण मी कसं वागतो तुमच्यामध्ये, मी जेव्हा येतो, अवतरण करतो, तेव्हा मी कसं वागतो, असं पुढे त्यांनी सांगितलंय. तो अत्यंत सुंदर श्लोक आहे. तर पुढच्या सेशन मध्ये घेऊया. हे तत्वज्ञान जर जरा थोडं हेवी झालं असेल, थांबूया आता इथे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीमद् भगवद गीता माता की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।